हाय सर्वांना. तर बघा माझ्या आणि रुद्राच्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर वाजलेत आता 8:30 वाजे 10 मिनिटं कमी. हाय सर्वांना म्हणजे आमचं रुद्र बघा हाय सर्वांना करतोय. तर माझा शिवराज आलेला आहे काल. तर काल व्हिडिओ घेतला नाही. काका आलाय ना शंभू ही पिलू काका आलाय ना. कुठे काका आलाय ना. शंभू इकडे खाली बस. आमचा शंभू बघा 10-11 दिवस गेलेला तर काल आलाय. तर व्हिडिओ काय घेतलाच नाही कालचा आलेला. तर दिवसभर आज झोप आणि खाणं पिणं जरा वेगळं काहीतरी. कसं वाटलं शंभू कॉलेज. बरं आहे. त्याला लय जास्त बोलायला आवडत नाही त्याच्यामुळं म्हणजे आहे व्यवस्थित चांगला रमलाय तिकडं. तर जाणार आहे मंगळवारी. तर हा रुद्र बसलाय. मी व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच हाय हाय करायला लागलाय सर्वांना बघा. तर चला स्वयंपाकाची तयारी करायची. झाला का नाही तुमचा स्वयंपाक वगैरे. तर शाहू बसले इथं आळसून बघा टीव्ही बघत. तर त्याच्यासाठी काय काय कपडे वगैरे आज खरेदी केली. तर जे ड्रेस रेग्युलर वापरण्यासाठी नव्हते तिला आणले. तर तुम्हाला ते पण दाखवते. काय खाल्लंय रुद्र. इकडं दाखव इकडं दाखव. इथं दाखव ये दाखव ये बघू काय खातो. इथं दाखव ये. पापड खायला लागलाय रुद्र. कुठे चाललाय शंभू. तर त्याला बघा मंगळवारी घालवायचंय. एक दिवस वाढवून म्हणजे घेतलाय. यायलाच वेळ झालाय त्यामुळं 3-4 दिवस असं पापड खायला या. हाय सर्वांना. पापड खावा म्हणते है ना पिलू. तर आमचा स्वयंपाक करायचा आज लाईटली स्वयंपाक आहे. तर माझी मम्मी शिदोरी वगैरे सोडायला तिथं लग्न आहेत ना तिथं गेल्यामुळं ना म्हणजे करायला पण गेलतीस म्हणजे शिदोऱ्या वगैरे काय गोळा तर सांजोरीचे पोळ्या बाजरीच्या भाकरी वगैरे आहेत. तर त्यामुळं मी जास्त स्वयंपाक नाही बनवून. तर शाहूला पोहे खायचेत शंभूला पण खायचेत आणि मला पण जास्त भूक नाही. तर असंच काहीतरी वरचं चिवडा वगैरे खायचं ही खायचं ती खायचं. त्याच्यामुळं जेवण काही जास्त कुणाला भूक नाही त्यामुळे तीच करायचं. हिने पण तीच खातेत. मग पोहेच फक्त करणार आहे. आमचं संध्याकाळचा नाश्ता पोह्याचा. दुसरी सगळी सकाळी करते आम्ही संध्याकाळी करणार आहे. काय झाले काय झाले रुद्र. तर बघा शंभू आल्यामुळं ना इडलीसाठी तांदूळ भिजत घातलेली त्याच्यामुळं हाय ते बारीक करायचंय मला आता. तर शाहू कोणाचं बोट आले माझं चाले तर हाय पिलू. तर बारीक करायचंय बघा आता. आणि सकाळी मग इडली वगैरे. हाय पिलू हाय असं कर असं कर. बाय कर बाय बघू कसं बाय करा कसं बघा कसं करतोय. बाई नाही बाय पिलू बाय 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 बाय. इकडं बाय बाय बाई. मम्मीला काय म्हणायचं इकडे. मम्मीला काय म्हणायचं मम्मीला नाही रुपीला इकडे मम्मीला काय म्हणायचं. मम्मीला सोनाला काय म्हणायचं सोनाली. कसा आलाय बघा गमतीला. काय म्हणायचं मम्मीला सोनू. मम्मीला काय म्हणायचं तिकडे तिथं माकडे इकडे. तर बघा पोहे करण्यासाठी घेतले चिरून कांदा वगैरे. तर आज संध्याकाळची पोहे आहेत. मिरची पण नाही. शंभू गेला मित्राच्या हळदीला. शंभूचा मित्र आहे त्याचं लग्न आहे. मित्र म्हणजे असा मोठा आहे पण आहे गावातला त्याच्यामुळे गेले. तर मी पाठीत करणार पोहे. बघू कसं होते. हलवायला छान वाटते. इकडे आहे छोटी एका कढईमध्ये भाजी आहे आणि इकडे पोहे घातले भिजत असतं मस्त. आणि तेल नाही त्याच्यामुळे तेल आणायसाठी थांबले. आता स्टॉप केले नाहीतर बनवणार होती. तर मग असे सांगोलीला गेलो त्यावेळेस मग पोरांना उद्या खायला म्हटलं. ताजा ब्रेड आहे ब्राऊन ब्रेड. तर ब्रेड एक आणला. आणि हे काय बरं मस्का पाव श्रावूच्या आवडीचा. याच्यात छोटं पॅक करून दिले 70 रुपयाचं. हे दोन्ही मिळून 100 रुपयाचं आणलं. आणि म्हणलं सकाळी चहा बरोबर खातील मुलं. तर श्रावू इकडं बनवायला लागले की म्हणलं तो कर आपलं मिक्सर लाव तांदूळ बारीक कर. आणि डाळ इकडं घातले. एवढं तांदूळ घातले 1 किलोभर तांदूळ आणि डाळ घातले. तर तेल नसल्यामुळं मी थांबले बघा करायचं. नाहीतर करून घेतलं असतं. गरम पण भरपूर होतंय. तुमच्या तिकडं होतंय का नाही गरम भरपूर असं ते ना बारीक श्राव. तर शंभू गेला त्यामुळे आता काही टेन्शन नाही. तर हे नाही येते पप्पा इकडं आले की सांगून
बघा वाढून घेतले जेवायला. तर मस्त असं जेवणात आहे आज काय म्हणते सांजोऱ्याची पोळी, बाजरीची भाकरी आणि भाजीमध्ये भोपळ्याची भाजी आहे आणि पोहे पण खायचे तर पोहे पण बनवलेत अशी. तर चिवडा वगैरे आहे सोबत. तर मुले यायला लागले जेवायला. तर या जेवायला सगळे. चला तर मग सर्वांना गुड नाईट आणि तुम्ही पण जेवा.